असं मी कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधीही म्हटलेलो नाही. आमच्याकडे संख्याबळ महायुतीचं संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागापैकी ही जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता. कारण आमची संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. खबरदारीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे, कारण काँग्रेसचे जे उमेदवार ज्यांनी माघार घेतली, रामदास पाटील यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. असे विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे. आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाही आहे. आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतो आहे, नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षाचे असलेलं इतकं सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिनविरोध आल्या. 11 जागा ज्या आहेत, उर्वरित 11 जागासुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे.